कमांड धुरा सांभाळेल गणेश पारवे, छोटा पॅकेज बरा धमाका आणि समोर फलंदाज नॉन स्ट्राईकचा उमेश माली, गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल प्रथमेश कोहली, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली होती, सामन्याचा सामनावीर ठरला होता। गोलंदाज सज्ज असेल, पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिले या ठिकाणी खानाव संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता। तर खानाव संघाचा मेमजे याच्याकडून उमेश माली आणि केवाले संघाला शुभेच्छा। तर सलामीचा गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। भाई अमर पाटील नेरे यांनी ते 3 दिवस उपस्थिती आपण पाहतोय, 5 रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती असते। नेरा संघ ज्या ठिकाणी खेळत असतो त्या ठिकाणी उमेश पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी नेहमी जात असतात। पहिला चेंडू मोठा फटका, क्षेत्रगे चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद गणेश पारवे, गोल्डन डक 0 धावसंख्येवर। ओय మాట మాటకు మందులో అంటావా, మాట మాటకు మాట మాటకు మాట మాటకు మందులోడంటావా, మాట మాటకు మందులోడంటావా, మందులోడన్న సంగతి ముందెరుగా వంటే నాంచారమ్మో 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 నా ముద్దుల గుమ్మ గోవిందమ్మో గోడ మీది బొమ్మ నాంచారమ్మో। डीजे मॅडी वन्स मोर झाला पाहिजे, अप्रतिम गाणी त्या सर्वांना ऐकायला मिळते। उमेश काळ होता हल्दी समारंभासाठी लोकप्रिय झालेले गाणं आणि एमडी सर आम्हाला सांगताना जुन्या आठवणी सुद्धा गाणी ऐकल्यानंतर ताज्या झाल्या। वळूया मॅच कडे। पहिल्या चेंडूवरती सपादाविले प्रथमेश कोहलीला, उमेश माली याच्यासाठी सुवर्ण संधी असेल, 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले। तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, कारण मिलिंद जाधव खानाव याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक 2 चेंडूवरती 2 षटकारांसाठी। गोलंदाज प्रथमेश हा चेंडू ब्लॉक हॉलला फेकलाय, तेवढ्याच वेगानं फलंदाज क्रीज मध्ये पोहोचतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, 1 धाव मिळाली, 1 धावेने संघाचा अकाउंट खोललं जाते। 1 या धावाने 1 बाद 1 ही सुरुवात पाहायला मिळाली केवाले संघाची। सलामीचा फलंदाज गणेश पारवे नेहमी चांगली सुरुवात करून देत असतो, पण आज पहिल्या चेंडूवरती जो झाला आकलं होतं त्यामध्ये फसवण्यामध्ये यश आलंय प्रथमेश कोहलीला, गणेशपुरी संघाला, आणि संघ जर पाहिला 1 या धावसंख्येवरती पोहोचलाय। गोलंदाज पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, एसटी रक्षक चुकी करतोय, 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, 2 फलंदाजामध्ये थोडस जमलं नाही आणि परिणाम जर पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता होते संजय माली आणि उमेश माली ही जोडी मैदानामध्ये 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा जमवणे गरजेचं असेल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल, या षटकातील सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। अतिशय चांगली कामगिरी प्रथमेश कोहलीच्या माध्यमातून, परंतु केवाले संघ म्हटला की नक्कीच एक या विभागामधील 10 संघ चांगली कामगिरी चांगल्या केल्या संघाने अनेक स्पर्धेमध्ये केल्या। जुईची स्पर्धा असेल, त्यानंतर मोठे जुईची धाकटी जुईची नाईट क्रिकेट स्पर्धा असेल, 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती। अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहिली। गोलंदाज प्रथमेश कोहलीनं पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवले केवाले संघाला, जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाज आपली दादागिरी दहशत निर्माण करत असतात, त्या ठिकाणी पूर्णपणे धावा बनवण्यापासून वंचित ठेवण्यामध्ये यश आलंय। अशाच प्रकारची गोलंदाजी आपण मागच्या सामन्यामध्ये शिवकर संघाकडून पाहिली होती, पण काहीशा चुका या संघाला सामन्यातून सुरेख चेंडू फेकी गेली आहे, पण तो चेंडू हातामध्ये गेल्यानंतर संजय मालीला असं वाटलं होतं मी धावबाद होईल, रनिंग थोडीशी कमी केली होती आणि परिणाम पाहतो 1 धाव मिळाली आहे। यष्टीरक्षक चेंडूला पकडू शकला नाही, 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवर। ज्या वेगाने आपण पाहिलं, जर विचार केला उसरली संघाचा जयेश डांगरकर, अजय डांगरकर विकेटवरती ज्या वेगाने धावत असतात त्या वेगाने धाव घेणं गरजेचं असेल, परंतु स्वतःवरती विश्वास तुमच्यामध्ये असेल, आत्मविश्वास असेल तर धाव पूर्ण केली जाऊ शकेल। परंतु या शर्यतीमध्ये संजय मालीने स्वतःला पूर्णपणे बाद होईल असं त्याच्या मनाला वाटलं होतं। मोठ्या फटकांसाठी ओळखला जातोय, अतिशय देखणा फटका, फेवरेट फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा। डीजे मॅडी सुद्धा आनंदित झाले, कारण त्यांचे चांगले मित्र डीजे जितू आले आणि सेल्फीचे हाऊस सर्वांना असते आणि डीजे जितू समेत त्यांनी सेल्फी सुद्धा काढली। डीजे जितू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। मशाच्या जत्रेला जाण्याची त्यांची खूप हाऊस होती, पण ती पूर्ण झाली नाही। तर मी विनंती करेन मयूर ठाकूर सानपाडा यांच्याकडून उमेश यांना
कधी 3 षटकार लगावे आणि 2000 रुपये पारितोषिक असणारे एमचे याच्याकडून 2 लगातार 2 षटकांसाठी 1000 रुपये असतील मिलिंद जाधव. त्यानंतर पाहिलं विकेटवरती रनिंग बिटवीन द विकेट पाहिली ओमकार पाटील विकी पाटील मुरबी संघाची वेगवान जोडी. त्यानंतर आकाश तारेकर आणि सुमित ढोंगरे ही जोडी. त्यानंतर आपण पाहतोय अतिशय चांगली परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत या जोड्या जर पाहिल्या तर अतिशय वेगाने धावसंख्या खेळ एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आहे. या ठिकाणी केवळ संघाला थोडंसं इम्प्रूव्ह करावं लागेल कारण गणेश पारवे बाद झाल्यानंतर उमेश माले आणि संजय माले याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या 9 गोलंदाज दुसरे षटक फेकणारी सज्ज असेल अजित कोहली गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू अतिशय चांगला फटका लेटकटचा चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो वेगानं फलंदाज उमेश माली येतोय आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 11 या धावसंख्येवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली ज्या वेगाने फलंदाज धावतोय अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं गेले कारण 4 षटकाचा सामना आहे 40 ते 45 धावा जमवणं गरजेचं असेल या संघाला कारण मागच्या सामन्यात प्रथमेश कोहलीची फलंदाजी या संघाने पाहिले त्या अनुषंगाने का फलंदाजी करणं गरजेचं असेल तर तेवढी चांगली गोलंदाजी देखील करणं गरजेचं असेल. कारण चांगली गोलंदाजी केवळ संघामध्ये गणेश पारवेमध्ये संजय माली उमेश माली हे संघाचे ट्रम्पकडे प्रभाकर पालकर आहेत त्यामुळे कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखणं गरजेचं असेल गणेशपुरी संघाला. प्रथमेश कोहली गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली अजित कोहली. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगलं या ठिकाणी कमबॅक केला जातोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज संजय मालीना मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं अतिशय बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते त्यानंतर हा फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. यावेळेस मात्र संघाला गरज आहे काही गणेश पारवे स्वस्तामध्ये बाद झालाय 0 धावसंख्येमध्ये बाद झालाय. संघाला डावाला आकार द्यावा लागेल कारण या खेळाडूची आपण खेळ पाहिला होता स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृतिचषक रोडपालीच्या मैदानावरती अतिशय धावांचा पाऊस पाडला होता या खेळाडूनं. हा चेंडू मोठा फटका शतरक्षक चेंडू मध्ये पोहोचेल का वाईडीच डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय 2 शतरक्षक चेंडू मध्ये पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी पाहिलं चांगलं शतरक्षक पाहायला मिळेल 3 धावा सहजसोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. एक धावेची किंमत जातो गणेशपुरी संघ. अतिशय चांगलं शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल 1 धाव वाचवली गेली संघाच्या माध्यमातून. तेवढी चांगली गोलंदाजी अजित कोहलीच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्या गेल्यात. या सामन्यामध्ये जर पाहिलं कांचनदादा पालकर धावांवरती वेग देण्याचं काम केलं गेलंय. संजय माली खेळणारी सज्ज असेल या विभागामधील एक 15 ते 20 वर्ष क्रिकेटची सेवा करतोय केबाली संघाची आणि तो खेळ चांगल्या प्रकारे करतोय. हा चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न केला आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्याची गरज होती परंतु फलंदाज उमेश माली क्रीजमध्ये पोहोचलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. संघाचा धावफलकाचा विचार केला 15 धावा धावफलकावर. या षटकामध्ये 6 धावा मिळाल्या चांगली कामगिरी आपण पाहतोय. मैदानाच्या छानी बाजूने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्या प्रेक्षक राज्याचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्राचीन चषक पाहतोय अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज अजित कोहली. हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला ऑफ साईडला चेंडू आहे ऑन साईडला बॅट फिरवली आहे पण चेंडू पर्यंत पोहोचला नाही फलंदाज पैकी गेली आहे पण तो चेंडू हातामध्ये गेल्यानंतर संजय मालीला असं वाटलं होतं मी धावबाद होईल रनिंग थोडीशी कमी केली होती आणि परिणाम पाहतो 1 धाव मिळाली आहे. यष्टीरक्षक चेंडूला पकडू शकला नाही. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवर. ज्या वेगाने आपण पाहिलं जर विचार केला उसरली संघाचा जयेश डांगरकर अजय डांगरकर विकेटवरती ज्या वेगाने धावत असतात त्या वेगाने धाव घेणं गरजेचं असेल परंतु स्वतःवरती विश्वास तुमच्यामध्ये असेल आत्मविश्वास असेल तर धाव पूर्ण केली जाऊ शकेल. परंतु या शर्यतीमध्ये संजय मालीने स्वतःला पूर्णपणे बाद होईल असं त्या मनाला वाटलं होतं. मोठ्या फटकांसाठी ओळखला जातोय अतिशय देखणा फटका फेवरेट फटका चेंडू सीमा पार 6 धावा. डीजे मॅडी सुद्धा आनंदित झाले कारण त्यांचे चांगले मित्र डीजे जितू आले आणि सेल्फीचे हाऊस सर्वांना असते आणि डीजे जितू समवेत त्यांनी सेल्फी सुद्धा काढली. डीजे जितू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मशाच्या जत्रेला जाण्याची त्यांची खूप हाऊस होती पण ती पूर्ण झाली नाही. तर मी विनंती करेन
मयूर ठाकूर पडतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ट्रॉफ्या पुरस्कर्ते आहेत. त्याच्यानंतर सन्माननीय विकास शेट्टी उपस्थित आहेत. आपला आम्ही जानमान क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे आणि ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या वतीने प्राचीन चषक आणि उपसरपंच चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. गोलंदाज राहुल कोहली तिसरे षटक फेकणारी सज्ज असेल. थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल. टाइम आलेट 20 मिनिटांमध्ये सत्र समाप्त गरजेचं आहे. प्रवीण सोरगे पंच इशारा देतात की पहिल्या सामन्यामध्ये देखील गणेशपुरी संघाने टाइम घेतला होता, त्यामुळे आपल्याला शेवटची वॉर्निंग असेल. वारंवार आपण वेळेचं बंधन पाळावं विनंती असेल. राहुलचा हा चेंडू जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पंचांचं आपण पाहिलं तर बोट आकाशामध्ये आणि फलंदाज बाद होतोय संजय माली. हा तर निश्चित स्वरूपात आपण पाहतो सन्माननीय ज्या संघाने खऱ्या अर्थाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी सन्माननीय सचिन दादा मुंडे गावदेवी क्रिकेट संघ खानाव क्रिकेट संघाचा एक सिक्सर किंग म्हणून परिचित असणारा त्याचा वाढदिवस खऱ्या अर्थाने फार मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला गेला. आज सूरज पाटील यांचा वाढदिवस आणि ते समीर दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कारण त्यांचे पिता श्री स्वर्गीय शंकर सीताराम पाटील नेरे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने जी बाईक गाडी आहे, टू व्हीलर्स बाईक गाडी मालिकावीरसाठी ती त्यांच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. समीर शेठ तुमचं आणि शैलेशदादा तुमचं खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक किती आभार व्यक्त करतो. ओ टू दीपक फडके. अल्पेश पालकर उदय पालकर ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती राहुल कोहली याला सफलता मिळाली. नेरे हायस्कूल हिट करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हा चेंडू लेटकट करण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावरती, पण तेवढी चांगली फलंदाजी करणं गरजेचं. अल्पेश याच्यामध्ये शब्द आहे मोठे फटके खेळण्याची. ज्या अल्पेशनं क्रिकेटचे अनेक मैदान गाजवले आहेत. संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये असतोय त्या वेळेस मोठे फटके हा फलंदाज केलेच असतो. डावखुऱ्याचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. पण आज मैदानावरती संजय माली बाद झाल्यानंतर मैदानाची चांगली कामगिरी करणं उदय पालकर आणि अल्पेश पालकर दोन बंधू मैदानामध्ये पाहायला मिळतील. या दोन बंधूंना चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. 30 ते 40 ते 45 धावसंख्येमध्ये बदल मारेल का की 30 पर्यंत रोखून ठेवू शकेल. स्लोपर चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची फेकी केली आहे. सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून राहुल कोहलीची पाहायला मिळते. तर भूमी इंडिया बिल्डर्सचे ऑनर्स आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय समीर शेठ पाटील नेरे यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आमचं समालोचन ग्रुप मनपूर्वक आपलं आभारी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचं पाहिलं तर अतिशय लेगस्टिकच्या बाहेरून जातोय. पंचांचा इशारा अभ्यंतर डावीने संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. कारण धावसफलकाचा विचार केला एक धावेसाठी खूप मेहनत करावी लागते. या थंडीच्या हंगामामध्ये फलंदाजी करणाऱ्या केवाले संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी आली. सुरुवात चांगली केली होती संजय मारीनं. 4 चेंडूमध्ये सामना केला होता. 8 धावांचं योगदान दिलं होतं. 200च्या स्ट्राईक रेटने हा फलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र फलंदाज बाथून माघारी पडलाय. मोठा फटका अल्पेशच्या बॅटमधून मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलं चेंडूला. दणदणीत षटकार 6 धावा. म्यूजिक हो जाए. नक्कीच आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत असताना अमर पालकर उर्फ पप्या याच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. चांगला खेळ आपण पाहतोय. अल्पेश पालकरसाठी शुभेच्छा आल्यात. दोन्ही पुतणे आपण पाहिलं. काका हा सामना पाहतोय तर चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पूर्वाचा मोठा फटका अल्पेशच्या बॅटमधून अद्याप एक षटकार आलाय. 2 चेंडू सामना केलाय आणि चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे. या षटकात विचार केला अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मोठ्या फटकेबाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर वेगाने पुढे नेण्याचं काम केलं गेलंय. 23 धावा धावफलकावर. चेंडूची मागणी मैदानामध्ये केली जाते. तर विनंती असेल चला चेंडू मैदानामध्ये पुरवायचे. अतिशय चांगली खेळी मैदानात पाहिली.
सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु सामना चालू करायचे पंच चेंडू दिलाय आणि 6 धावेने संघ 23 या धावसंख्येवरती अतिशय चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु तेवढीच चांगली कामगिरी पाहतोय. चेंडू घाल झाल्यानंतर किंवा संघाचे समर्थक आपण पाहिलं तर चेंडू शोधून आणलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 धाबा फलकावर. अद्याप या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या चांगली आहे, परंतु जे विकेट एका मागोमाग एक बाद झाले, 3 फलंदाज बाद झाल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, परंतु चांगली कामगिरी अल्पेशच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू वेगाने चेंडू वाईट डिश लॉंग अपला येतोय. क्षत्रित आणि तैनात एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 बंधूंची आपण मैदानामध्ये पाहिली. धावसंख्या जमवणं खूप गरजेचं असेल. महत्व जाणतो सामन्याचा. या सामन्यामधून जो संघ जिंकेल सुपर 8 साठी क्वालिफाय होणार आहे, पण त्याच दिशेने त्याच मेहनतीनं खेळ मैदानामध्ये करणं देखील गरजेचं असणार आहे. हा चेंडू सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण देखील तशाच दर्जाचं एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज बाद. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. 3 तिथे पाहतो सन्माननीय सचिन दादा मुंडे क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीने आम्ही ती शुभेच्छा देतो. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो व्यासपीठावर आमचे DHFL कंपनीचे सुप्रसिद्ध कर्मचारी आणि खऱ्या अर्थाने कामाचा ताण असून सुद्धा एक तणाव असून सुद्धा या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. ते दीपक मस्कर व्यासपीठावर आहे. तुमचं आम्ही ते सरचे स्वागत करतो. तर अतिशय सुरेख लढत दीपक फडके जर आपण विचार केला केवळ विपक्ष गणेशपुरी क्रिकेट संघाच्या दरम्यान जी लढत खेळली जात आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा सामना सर्व क्रिकेट रसिकांना इथे बघायला मिळतो. शेवटचा षटक. चला स्पीडअप करायचे गणेशपुरी संघ. प्रथमेश कोहली आपण सहकार्य करायचंय. खूप उशीर खूप वेळ घेतला जातोय. शेवटचा अंतिम षटक. अल्पेश यानं चांगली फलंदाजी केली, मोठे फटके खेळल्यात. प्रदीप बंटी डोलकर हा गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या सामन्यामध्ये प्रदीप डोलकर यांनी षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र वेगळी रणनीती आपण पाहिल्या. अल्पेश हा फलंदाज असेल. अमर पालकर पप्या केवाडी यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपये असतील. गोलंदाज शॉर्ट पिच लाईनचा चेंडू खराब चेंडूची फेकी केली होती, परंतु फलंदाज फायदा उचलू शकला नाही या चेंडूचा आणि परिणामात आपण तर चेंडू गेला असता कांचनदादा पालकर, परंतु मोठा फटका देखील या चेंडूमध्ये पाहायला मिळाला असता, परंतु खराब कामगिरी आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरेख कामगिरी पाहिली. तर बंटीचा हा चेंडू मोठा फटका क्षेत्रक्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचतोय. अप्रतिम प्रयत्न. चेंडू सीमा पार. 6 धाबा. यांच्यामध्ये देखील संघाला शुभेच्छा आहेत. केबळे संघाला काल ज्याचा वाढदिवस खूप जल्लोषामध्ये सादर झाला तो सचिन बुंडे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रथमेश चेंडू खाली आलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. नौका फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकाचा फलंदाज योगेश. हा फलंदाज ज्या योगेशनं चांगला खेळ अनेक स्पर्धेमध्ये केलाय. योगेश गायकर हा फलंदाज.
परंतु सुरेख कामगिरी आपण पाहिली. अतिशय चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा जमावेत हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज असेल. ज्या गोलंदाजानं सुरेख कामगिरी केली आहे. कांचनदादा पालकर एक षटकार दुसऱ्या चेंडूवरती लगावला होता. तिसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय. गोलंदाज बंटी डोलकर या गोलंदाजानं अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतोय. या संघामध्ये स्पीडअप करायचे प्रथमेश कोहली. विनंती असेल 20 मिनिटाचा आपल्याकडे अवधी असेल. ते 20 मिनिटामध्ये सामना संपवणं देखील बंधनकारक असणार आहे. हा चेंडू यार्कर आणि फलंदाज बाद. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों तुम फलंदाज एका मागोमाग एक बाद झाले. तू चल मे आया. नौका फलंदाज मैदानावर 8व्या क्रमांकाचा प्रभाकर पालकर हा फलंदाज मैदानावर. धावसंख्या चांगली जमवली होती. धावसंख्येचा विचार केला 32 धावा. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक 2 सफलता. विकेटच्या ऑन हॅट्रिकच्या मार्गावर असेल गोलंदाज बंटी डोलकर. समोर फलंदाज प्रभाकर पालकर. याच्यामध्ये क्षमता आहे. क्रिकेटचे अनेक वर्ष हा खेळाडू खेळ करतोय आणि तेवढेच मोठे फटकेबाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातोय. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा माईट हिट लावणं गरजेचं असेल प्रभाकरला. आणि मोठा फटका क्षेत्र चेंडू खाली येतोय. विकेट हॅट्रिक्स या ठिकाणी पाहायला मिळेल. स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक बंटी डोलकर यासाठी जोरदार आल्या. थँक्स डीजे मास्टर इथे बंटीसाठी गणेशपुरी क्रिकेट संघाचे कोच अर्थात व्यवस्थापक सन्माननीय प्रसाद डोलकर साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी इथे 500 रुपयाचा पारितोषिक बंटीसाठी जमा झालेला आहे. स्वागत आहे डोलकर साहेब आपलं. नौका फलंदाज मैदानावर प्रथमेश नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला फलंदाज अजित पालकर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली कामगिरी आपण पाहिली. या मैदानाचा इतिहास पाहिला तर धुंद्रे संघाच्या गोलंदाजानं 5 सफलता मिळवल्यात. हा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर बाद होतोय आणि खराब क्रिकेट पाहिलं. एक षटकारानंतर हा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. 4 षटकामध्ये 32 धावा धावफलकात जमवल्या. 33 धावांची विजयासाठी गरज असेल तर पुढल्या सत्रासाठी बोलूया पुन्हा एकदा मनोहर पाटील वाजे. महाराष्ट्राची मायभूमी
तर वल्लभ संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या सांगडे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचे. तर उमेश माळी याला सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक साठी. मयूर ठाकूर सानपाडा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज उमेश साठी असेल. तर सांगडे संघाचा संघनायक आणि वल्लभ संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण यायचंय. तो बिल्कुल दोस्तों मैदान के अंदर हम लोड चलते हो. कड़कड़ाती ठंडी मैदान के अंदर महसूस करी जा सकते. सर्द मौसम यहाँ पर बन चुका है लेकिन क्रिकेट का माहौल कभी ठंडा नहीं होता दोस्तों. 1:05 यहाँ पर हो चुके हैं. तो केवल क्रिकेट टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपके फील्ड की सजावट आपको जल्द से जल्द करनी है. पहला सत्र हमने देखा जहां पर केवल क्रिकेट टीम ने बल्लेबाजी की और रन जोड़े 32 और 33 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. पिछले मुकाबले की यदि बात करेंगे तो गणेशपुरी क्रिकेट टीम के बल्लेबाज प्रथमेश कोहली जिनका बल्ला जोरों शोरों से गूंजा था और चिंद्रन क्रिकेट टीम को वहां पर परास्त किया था और यहां तक का सफर उन्होंने तय करा. 16 गेंदों में वहां पर 45 या 46 की पारी आई थी जिसमें 4 चौके और 3 लंबे छक्के शामिल थे. कमाल की बल्लेबाजी उनके माध्यम से हमने देखी थी लेकिन वो गेंदबाजी का आक्रमण अलग था, ये आक्रमण अलग है. गेंदबाज उमेश माली मयूर ठाकुर सानपाड़ा इनके माध्यम से विकेट हैट्रिक के लिए 2000 रुपए का कैश प्राइज होगा. स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज हम देख सकते हैं अजीत कोहली और उनका साथ निभाएंगे प्रथमेश कोहली. पहली गेंद तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद. यहां पर उमेश माली इसी के लिए तो जाने चाहते हैं. यहां पर हर एक डॉट गेंद प्रेशर को महसूस कराएगी, दबाव को महसूस कराएगी क्योंकि 4 ओवर का मुकाबला 24 गेंदों में 33 की जरूरत थी. पहली गेंद आई है डॉट. पहला पावर प्ले उमेश माली जिनके माध्यम से यह पहला ओवर फेंका जा रहा है. स्ट्राइक रेट के ऊपर अजीत कोहली को हम यकीनन देख सकते हैं. गेंदबाज तैयार. एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट से यह गेंद आएगी अजीत कोहली के लिए. दूसरी गेंद पेस रफ्तार तेजी यहां पर हमें देखने को मिली जिसे पिछले मुकाबले में हमने देखा था जब वल्लभ क्रिकेट टीम के सामने 40 रनों का टारगेट था तो कमाल की गेंदबाजी की थी अजय भगत ने. और उसके बाद यहां पर उमेश माली की ये जादूगरी यहां पर हम देख सकते हैं. तो वल्लभ क्रिकेट टीम का कप्तान और सांगड़े क्रिकेट टीम का कप्तान टॉस के लिए आपको संपर्क करना है दोस्तों. गेंदबाज तैयार. उमेश माली 33 रनों को बचाने केवाले क्रिकेट टीम को यहां पर 3 गेंदे लगातार डॉट है. इससे प्रेशर बढ़ेगा, यहां से दबाव बढ़ेगा गणेशपुरी क्रिकेट टीम के ऊपर. प्रथमेश कोहली जो आमतौर पर हमेशा से ऑफ स्ट्राइक रहते हैं यहां पर भी ऑन स्ट्राइक थे. अजीत कोहली 3 गेंदे लगातार डॉट के लिए थोड़ा सा सलाह मशवरा किया, कार मंत्र यहां पर दिया है. ये कैसी बल्लेबाजी आपको करनी है. गेंदबाज तैयार. उमेश माली हल्के हाथों से धकेला इस गेंद को. खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है लेकिन 1 रन लेने से रोक नहीं पाएंगे. पहला रन खाता खुल चुका है. 1 रन का इजाफा होता है. अजीत कोहली ने 1 रन लेने के लिए लगभग 4 गेंदों तक इंतजार करवाया था. आखिरकार 1 रन मिलेगा केवाले क्रिकेट जहां पर गणेशपुरी क्रिकेट टीम को केवाले क्रिकेट टीम के खिलाफ खेलते हुए पहला पावर प्ले और पावर दिखा रहे गेंदबाज उमेश माली. और स्ट्राइक रेट के ऊपर आएंगे बिग मैन प्रथमेश कोहली. बिग हिटर के नाम से जाने जाने वाला यह खिलाड़ी किस प्रकार की बल्लेबाजी करेगा इस पर भी कई सारे सवाल है. सभी दर्शकों की निगाह है मैदान के अंदर होनी चाहिए क्योंकि 4 गेंद में केवल सिंगल खर्चा है. उमेश माली के हौसले बुलंद है. तो दूसरे छोर पर प्रथमेश कोहली. यह गेंद टप्पा गिरने के बाद बिल्कुल भी नहीं उछली, जमीन को छूती हुई गेंद. विकेट कीपर के हाथों में गणेश पारबे ने कोई गलती नहीं की. तीर की तरह सीधी निकली ये गेंद. 5 गेंदों में केवल 1 सिंगल खर्च है. यह उफनती सर्दी मैदान के अंदर हम महसूस कर सकते हैं. सर्द माहौल है, ठंडा माहौल है, ठंडा मौसम है लेकिन मुकाबला गर्म है. एक तरफ केवाले दूसरी तरफ गणेशपुरी. कौन जीतेगा बाजी. अंतिम गेंद आएगी पहले ओवर की उमेश माली की. बल्ले का बाहरी किनारा लगा था. डायरेक्ट हिट का प्रयास भी किया क्योंकि यह बड़ा विकेट है. इसी विकेट का प्रयास भी करती है केवल क्रिकेट टीम. पहली ओवर की हुई समाप्ति. पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर है
2 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 18 गेंद है, जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। हा याच्यानंतरची लढत असणार आहे बघा, सेकंड राऊंडची दुसरी लढत असणार आहे ती म्हणजे सांगडे विपक्ष वलप। तर सन्माननीय सुनील शेठ मुंडेकर सरांना मी ते आमंत्रित करतो। उल्वेचे आजचे आमचे प्रमुख पाहुणे आहेत सुनील शेठ, यावं आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे। सामना 4 षटकांचा खेळवला जाईल आणि आजच्या दिवसाचा सुनील शेठ मुंडेकर सर इथे आलेले आहेत। खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं क्रिकेट स्पर्धेला योगदान लाभलेलं आहे। नाणेफेकीचा कौल वल्लभ क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे। दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा। थैंक यू सो मच। तो मुकाबले के अंदर हम गड़गे सर लौट चलते हैं। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। गणेश पारवे, ये ओवर काफी अहम होगा केवल क्रिकेट टीम के लिए। और ये विकेट प्रथमेश कोहली और उनका साथ निभा रहे अजीत कोहली। अजीत ने 4 गेंदे खेली, सिंगल बना है, तो प्रथमेश ने 2 गेंदे खेली है और सिंगल बना है। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 18 गेंदे दोस्तों और जीतने के लिए जरूरत है 31 की आवश्यकता। गणेश पारवे और उनके सामने पिछले मैच के हीरो प्रथमेश कोहली को हम देख सकते हैं। गेंदबाज तैयार। दूसरे दौर का यह पहला मुकाबला और यह दूसरा सत्र। केवल क्रिकेट टीम ज्यादा समय व्यतीत ना करते हुए जल्द से जल्द आपको फील्ड की सजावट करनी है। थोड़ी सी मदद हम आपसे चाहते हैं। गेंदबाज तैयार। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 31 रनों की आवश्यकता। पहली गेंद, यह गेंद टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ यहां पर गेंद निकली। अंपायर का इशारा आ रहा है। यहां पर तीसरे अंपायर की मांग की जा रही है। गणेश पारवे के एक्शन के ऊपर शक किया जा रहा है। यहां पर बल्लेबाज प्रथमेश कोहली के माध्यम से कई सारे वाक्य हम ऐसे देखते हैं गेंदबाज के ऊपर एक्शन के ऊपर संदेह किया जाता है, शक किया जाता है और इसलिए तीसरे अंपायर की मांग। तीसरे अंपायर की भूमिका में मेरे कल के बर्थडे बॉय सूरज पाटिल आयोजकों की भूमिका में तीसरे अंपायर की भूमिका निभाएंगे। गेंदबाज तैयार। गणेश पारवे, लो फुल टॉस गेंद, ताकत का भरपूर इस्तेमाल, गेंद जाएगी सीमा रेखा पार, बिग सिक्सर। कसा मी राहू नको गजाऊ सोडून अशी मला, माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला, माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला। थैंक यू सो मच। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर ये बड़ा छक्का आया और 6 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम का टोटल स्कोर 8 रनों के ऊपर पहुंच चुका है। अब जीत की बात करेंगे। 16 गेंदें और 25 रनों की जरूरत है। एक तरफ केवाले तो दूसरी तरफ गणेशपुरी क्रिकेट टीम। कौन जीतेगा बाजी, कौन जाएगा सुपर 8 में, किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे। प्रेशर क्रिएट करने के लिए जहां पर एक नजदीकी फील्डर भी लगाए जा चुका है। फील्डिंग में बार बार बदलाव भी हम देख सकते हैं। एक सिली मिडॉन के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। एक डीप लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। एक मिड विकेट और एक स्क्वायर लेग के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। गेंदबाज तैयार। गणेश पारवे, सबसे बड़ी मछली यहां पर जाल में फंस चुकी है। बिग फिश इन द नेट। प्रथमेश कोहली बैक टू द पवेलियन। पूरी तरीके से यह क्रिएट किया हुआ विकेट था दोस्तों। कई सारी चर्चा भी हुई
विकेट के बीच में जहां पर टीम मीटिंग भी हुई, सब खिलाड़ियों ने साथ भी निभाया, कई सारे फील्डिंग में बदलाव भी हुए और जो नजदीकी फील्डर लगाया हुआ था सम्राट माली को वहां पर हमने देखा और उनका जश्न भी हमने देखा। अब मुकाबले में बन चुकी है दोनों टीमें, 15 गेंदें और 25 रनों की जरूरत है। केवल क्रिकेट टीम और गणेशपुरी क्रिकेट टीम के बीच में ये कांटे भरा टकराव हो चुका है, चिंगारियां भड़क रही है। 15 गेंदें 25 की जरूरत। ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, खिलाड़ी वहां पर तैनात है। एक और बड़ा झटका, प्रतीक कोहली
तर सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा येईल. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. क्रिकेट टीम जीतेगी या फिर जीतेगी केवल एक क्रिकेट टीम? कौन जाएगा सुपर 8 में? कई सारे सवाल होंगे. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. आने वाली गेंदें बची होगी 13 गेंदें. जीतने के लिए 18 की आवश्यकता. दोनों तरफ मुकाबला बैलेंस है. कोई भी टीम जीत सकती है. 50-50 मुकाबला चलता हुआ. एक तरफ केवल है, दूसरी तरफ गणेशपुरी. 13 गेंदें. जीतने के लिए 18 रनों की जरूरत है. किसी ने आग जलाई है तो उस आग को आपको बुझाना है दोस्तों. आपका धुआं हमारे मैदान के अंदर आ रहा है. मैदान के अंदर हम लोड चलेंगे. गेंदबाज इस मर्तबा तैयार. 13 गेंदे 18 की आवश्यकता. ये गेंद रन चुराना चाहते थे लेकिन मना किया वहां पर विनेश ने. डॉट गेंद की समाप्ति होती हुई 12 गेंदे बचेगी और जीतने के लिए 18 रनों की जरूरत. 12 गेंदे और जीतने के लिए 18 की आवश्यकता. केवल एक क्रिकेट टीम से हम गुजारिश करेंगे कि ज्यादा समय व्यतीत ना करते हुए जल्द से जल्द आपको फील्ड की सजावट करनी है क्योंकि 1:24 यहां पर हो चुके हैं. मैदान के अंदर हम फिर से लोड चलेंगे दोस्तों. 12 गेंदे 18 की आवश्यकता. कौन सा गेंदबाज आएगा, कौन सा बल्लेबाज यहां पर होगा जो जबरदस्त खेल करेगा?
मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों। गेंदबाज तैयार है। ऐसे वाक्य दोस्तों क्रिकेट में हमने कई मर्तबा देखे, इसके बारे में हम जरूर चर्चा करेंगे इस मुकाबले के बाद जब भी हमारे पास समय होगा। तर ज्यांनी कोणी शेकोटी पेटवली ते आपण कृपया करून विजवायचे, नाही ते आमचे आयोजक तिथपर्यंत पोहोचतील। आपल्याला विनंती है अपन शेकोटी विजवायचे। मैदान के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों। ये गेंद आई थी वाइड, आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। संजय माली की ये गेंद हल्के हाथों से धकेला, उमेश माली आएंगे पीछे। एक ही रन, दूसरे की कोशिश भी नहीं की, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं। ये 11 गेंदें दोस्तों और जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। दोनों तरफ मुकाबला बराबर का चल रहा है, जबरदस्त लड़ाई करी जा रही है, संघर्ष किया जा रहा है, यहां पर मेहनत किया जा रहा है। आने वाली गेंदें बची है 11, जीतने के लिए 16 की आवश्यकता। एक तरफ केवल है, दूसरी तरफ गणेशपुरी। पहले ओवर में केवल 2 रन आए थे, गणेश पारवे के ओवर में आए 13 और इस ओवर की एक गेंद के ऊपर आए, एक वाइड का रन भी मिला है, 2 रन बने। 11 गेंदें 16 रनों की जरूरत। फॉलो किया था इस गेंद को, गेंद जाएगी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद। इस गेंद के ऊपर 1 रन जरूर मिलेगा। ये प्रेशर क्रिकेट है, ये दबाव बन चुका है। केवल क्रिकेट टीम के गेंदबाज संजय माली, अनुभव तो कई सारा है कि उस अनुभव का फायदा यहां पर उठा पाएंगे। आने वाली गेंदें 11 और जीतने के लिए 15 रनों की जरूरत होगी। सभी के ऊपर दबाव है, दबाव भरा माहौल। द सिचुएशन इज वेरी वेरी क्रिटिकल नाउ। गेंदबाज तैयार, ब्लॉक होल, यॉर्कर लाइन के ऊपर गेंदबाजी, थोड़ी सी गलती, डायरेक्ट हिट करना चाहते थे। सम्राट वहां पर जरूर मौजूद थे लेकिन गेंद को पकड़ नहीं पाए और उतना समय मिला कि 1 रन पूरा करे बल्लेबाज। 1 रन की मदद से समीकरण बदलेगा। आंकड़ों का गणित यहां पर कठिन है दोनों क्रिकेट टीम के लिए। 10 गेंदें 14 रन। आड़े बल्ले से इस गेंद को खेला, गैप में गेंद को धकेला, जब तक खिलाड़ी वहां पर पहुंच पाता। दूसरे के लिए पलटे, कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच में कमाल की दौड़ लगाई। 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ेगी। टीम का टोटल स्कोर है 21। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। आने वाली गेंदें 9 गेंदें 12 रनों की आवश्यकता। मुकाबला यदि टाई रहा तो मुकाबले का नतीजा सुपर ओवर में जाएगा। जबरदस्त मुकाबला। संजय माली इस ओवर में 2 गेंदें वाइड फेंकी है, 3 गेंदें कुल उन्होंने फेंकी है और लगभग 6 रन खर्च करे। उमेश माली ने मुकाबला जिंदा रखा। उमेश माली ने उम्मीदें बरकरार रखी थी केवल क्रिकेट टीम के। गणेश पार ने भी अच्छी गेंदबाजी की और ऐसे हालातों में 9 गेंदों में 12 रन क्या यहां पर बन सकते हैं। उफनती हुई सर्दी और उसमें यह गर्म होता हुआ मुकाबला, दोनों तरफ आग बराबर की लग चुकी है। 9 गेंदें 12 रन। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, खिलाड़ी वहां पर तैनात है उमेश माली। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 8 गेंदें और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। धीरे धीरे मुकाबला बदल रहा है। अभी तक जहां पर चित्र स्पष्ट नहीं है, यहां पर किसी भी तरफ मुकाबला झुक सकता है। कभी बाजी इधर गिर रही है तो कभी बाजी उधर गिर, लेकिन अभी नहीं तो कभी नहीं दोस्तों। इस पार या उस पार की लड़ाई अब बन चुकी है। संघर्षपूर्ण वातावरण, ठंडा माहौल, ठंडी हवाएं मैदान के अंदर चल रही है। 8 गेंदें 11 रन। बल्ले का जोरदार अपील यहां पर हुई थी। दरवाजा लावून भांडे घाशी दे रे, दरवाजा लावून। मला बायको मिळाली हो जाडी, हो मला जाडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी। बायको मिळाली साडी, हो साडी, हिला नेसाया पूर्ण साडी, हो साडी, मला बायको मिळाली साडी। मैदान के अंदर बल्लेबाज जल्द से जल्द आपको उतरने समय नहीं है दोस्तों हमारे पास, आपसे हम मदद चाहते हो। विशाल कोहली जाएंगे मैदान के अंदर। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। इस ओवर के आने वाली अब तक अंतिम गेंद शेष होगी, यानी कि 7 गेंदें दोस्तों और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। 7 गेंदें 11 का समीकरण। क्या लड़ाई लड़ी है दोनों क्रिकेट टीम ने, क्या कमाल का मुकाबला, हैरत अंगेज, दिल धड़काने वाला, दिलकश नजारा, सस्पेंस थ्रिलर मैदान के अंदर जारी है। 7 गेंदें 11 रन।
और यहाँ पर एक और सफलता, नंबर 4 गोज डाउन। 6 गेंदे जीतने के लिए 11 रनों की जरूरत। ठाकुर तो कियो तर शिवप्रेमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विद्यार्थी वाहक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील दुंद्रे त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा यायचं मंचावरती। तो मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। 6 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। केवल क्रिकेट टीम जल्द से जल्द आपको फील्ड की सजावट करनी है, जमावट करनी है। ड्रिंक्स ब्रेक। छह गेंदे और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। 6 गेंदे जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। टीम का टोटल स्कोर है 22 रन। जबरदस्त मुकाबला, सभी के ऊपर दबाव। यहां पर हम देख सकते हैं कौन जीतेगा दोस्तों बाजी। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं कि उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है, और दिखा दो ऐसी गेंदबाजी जो जसप्रीत बुमराह में झलकती है। गेंदबाज तैयार, प्रभाकर पालकर ऑन टू द अटैक। सामने होंगे बल्लेबाज, ऑन स्ट्राइक विनेश कोहली। विगर के मैदान के ऊपर 5 स्टार ट्रॉफी हमने देखा था, जब 6 गेंद में 5 की आवश्यकता तब इस खिलाड़ी ने वो रन बचाए थे। जोरदार अपील, विकेटों के आगे पकड़े गए, बड़ी सफलता। आधी सेना पवेलियन में वापस। आने वाली अब 5 गेंदे और जीतने के लिए 11 की जरूरत है। और केवल क्रिकेट टीम के पिक सपोर्ट और हमारे एक अच्छे दोस्त कांचनभाई पालकर, इनका ब्लड प्रेशर थोड़ा सा हाई है और यहां पर कभी नीचे गिर रहा है तो कभी हाई हो रहा है। कल के दिन भी हमने इसी तरीके का मुकाबला देखा था। मुकाबला था चेरवली बनाम पाली के बीच में और वहां पर मुकाबला छीना था पाली क्रिकेट टीम ने। क्या उसी तरीके का मुकाबला हमें देखने को मिलेगा? ये हाईलाइट तो हम नहीं देख रहे। क्या कमाल का मुकाबला। आने वाली गेंदे 5 और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। प्रभाकर पालकर तैयार। लो फुल टॉस गेंद जरूर करी थी, खिलाड़ी वहां पर तैनात है। क्या दूसरे के लिए खिलाड़ी पलटेंगे? दूसरे की कोशिश करी जा रही है। अच्छे थ्रो की जरूरत थी, तब तक 2 रन का इजाफा होता बा। आने वाली गेंदें बचेगी 4 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। दिल धड़काने वाला मुकाबला हम देख सकते, जिस तरीके से कहते हैं ओल्ड इज गोल्ड। और प्रभाकर पालकर का अनुभव क्या यहां पर काम आएगा? क्या मुकाबला जीता कर देंगे? लेकिन गणेशपुरी क्रिकेट टीम नए नवेले खिलाड़ी क्या मैदान के अंदर मुकाबला फिनिश करेंगे अपने टीम के लिए? आने वाली गेंदे 4 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। व्हाट अ मैच, व्हाट अ मोमेंट। दोनों क्रिकेट टीम के लिए मुकाबला बेहद अहम है। यहां पर आप गलती नहीं कर सकते। 4 गेंदे 9 रन। सफलता मिलेगी। नंबर 6 बैक टू द पवेलियन। 3 गेंदे 9 रनों की जरूरत। मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला। यहाँ पर यदि केवल क्रिकेट टीम जीतती है तो कांचनभाई पालकर इनके माध्यम से पूरी समालोचन टीम के लिए सरप्राइज गिफ्ट है, खास तौर पर सागर भाई मांडवकर के लिए। आने वाली 3 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है और हम जरूर लेंगे वो, यदि केवल क्रिकेट टीम जीतती है। लेकिन अभी तक मुकाबला समाप्त नहीं हुआ। कांचनभाई पालकर जिनकी दिल की धड़कने काफी तेज है, कमजोर दिल वाले इस मुकाबले को ना देखे। जिस तरीके से हम हमेशा कहते हैं दोस्तों,
कि दिल तो सबके पास होते लेकिन सभी दिल वाले नहीं होते। यहां पर जिगर चाहिए, जिगर, और वो जिगरा किस खिलाड़ी में होगा। 3 गेंदे 9 की आवश्यकता। प्रभाकर पालकर सामने होंगे दर्शन कोहली। 3 गेंदे 9 रन। फुल टॉस गेंद करीब मिस। ये क्या हो गया है, कमाल की गेंदबाजी। 2 गेंदे 9 की आवश्यकता। आज सभी के दिल यहां पर धक 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 कर रहे, दिल धड़काने वाला मुकाबला यहां पर साबित हो रहा है। मुकाबला समाप्त होने के बाद किसी को भी मैदान के अंदर जाने की अनुमति नहीं है। यहां पर हमारी पहली निगाहें बनी हुई है सभी, तो बिल्कुल जहां पर दोनों क्रिकेट टीम के कप्तान, आपको वो ध्यान रखना है, आपका कोई भी दर्शक, कोई भी खिलाड़ी यहां पर अंदर नहीं आना चाहिए। जश्न मनाने का मौका आपको मैदान के बाहर ही मिलेगा, मैदान के अंदर आपके लिए परमिशन नहीं है, नो एंट्री। आने वाली 2 गेंदे 9 की जरूरत। इस गेंद के ऊपर पूरा भविष्य है। प्रेशर, तालियां बजनी चाहिए दोस्तों इस गेंद के लिए, क्योंकि आने वाली गेंदे 2 और 9 की आवश्यकता। सिर्फ तालियों की आवाज आनी चाहिए। 2 गेंदे 9 रन। ये क्या हो गया है, गेंदबाजी करने में इतने प्रेशर हमने कभी नहीं देखा। प्रेशर कुकर की सीटी यहां पर कानों से जोर से गूंजती हुई। जबरदस्त मुकाबला। 2 गेंदे 9 की आवश्यकता। दिल धड़काने वाला, हैरत अंगेज, दिल की धड़कने तेज करने वाला, रोंगटे खड़े कर देने वाला, हाई वोल्टेज, दिलकश, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर जारी है। तालियां बजनी कम नहीं होनी चाहिए दोस्तों। 2 गेंदे 9 रनों की जरूरत। और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ बिल्कुल 80% मुकाबला अब केवल क्रिकेट टीम के चमत्कार घडणार नाही थैंक यू केवळ ग्रामस्थ सामना जिंको गारो मैदानात जाऊ नका, पेनल्टी देईल, आयोजकाचे नियम आहेत, काही कोण करू शकत ना, ग्रामस्थ मैदानात घुसू नका। तो बिल्कुल यहां पर किसी को भी मैदान के अंदर जाने की अनुमति नहीं है। आखिरी 1 गेंद जीतने के लिए 9 की आवश्यकता। एक चमत्कार ही बचा पाएगा। केवल क्रिकेट टीम के सभी समर्थक, मुकाबला बिल्कुल आपके मुट्ठी में है। हॅलो, केवळ ग्रामस्थांनी सर्व कुणी ग्राउंडमध्ये घुसायचा नाही, कारण पॅन्टी लागल। आपल्याला एकच मॅच खेळायची ना, सर्व करायचं असं नेरे गावाच्या आयोजनाला आपल्याला या करायचे, सपोर्ट करायचे, सर्वांनी कुणीच जायचं ना आतमध्ये। तो बिल्कुल यहाँ पर अच्छी बॉल, यहाँ पर हमने सैंडी भाई पालकर, कांचन भाई पालकर के सुने। सभी से गुजारिश करते हैं, प्यार से विनती करते हैं, आखिरी 1 गेंद। तो बिल्कुल जहां पर जिन्होंने मुकाबला निकाला, प्रभाकर पालकर, जिनके लिए हमारे आदरणीय उप सरपंच साहब आदरणीय सुनील शेठ पाटिल के माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज प्रभाकर पालकर के लिए हमारे हाथ में आ चुका है। क्योंकि जहां पर मुकाबला 6 गेंदों में 11 की आवश्यकता थी, अब मुकाबला 1 गेंद और 9 के ऊपर मुकाबला बना हुआ है। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद। गेम इज ओवर। डीजे